हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। राज्यातील पदवीधर शिक्षकांना आता पदवीधरांची वेतन श्रेणी सुद्धा मिळणार आहे। राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक जाचक निर्बंध आणला आणि त्या जाचक निर्बंधानुसार 1/3 शिक्षकांना फक्त पदवीधर श्रेणीचा लाभ होत होता। मग बाकीच्यांचं काय? त्यांनी जर गुणवत्ता घेतलेली आहे, बीएड झालेला आहे, 6वी ते 8वीच्या वर्गासाठी पात्र आहात, तरी सुद्धा त्याच्यातल्या फक्त 1/3 शिक्षकांना पदवीधर श्रेणीचा लाभ होत होता। नागपूर खंडपीठामध्ये याचिका टाकली होती, त्यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी जे उमेदवार 6वी ते 8वी साठी पात्र आहेत त्यांच्यासोबत जे हे याचिकाकर्ते आहेत, नागपूर खंडपीठामध्ये याचिका टाकली होती, त्यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। बातमी काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अंतर्गत 6वी ते 8वी जिल्हा परिषदेमध्ये जे विषय शिक्षक शिकवत होते त्यांच्यासाठी नागपूर खंडपीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिले। 2016 मध्ये 13 ऑक्टोबर 2016 रोजीचा जो 1/3 मर्यादेचा जाचक नियम न्यायालयानं मात्र भेदभावपूर्ण ठरवलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्रता असलेल्या सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। सर्व विषय शिक्षक जे 6वी ते 8वीच्या वर्गासाठी शिकवतात, ज्यांचं बीएड झालेलं आहे आणि याला एक निर्बंध असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे टीईटी किंवा सीटीटी पास सुद्धा असणं तितकंच आवश्यक आहे। याच्या अंतर्गत राज्यातील हजारो विषय शिक्षकांना दिलासा मिळाला असून वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सर्व याचिकाकर्त्यांना थकीत वेतनाची रक्कम 8 आठवड्याच्या आत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, फक्त 8 आठवड्याच्या आत म्हणजे 2 महिन्यामध्ये जी काय आतापर्यंतची जी थकीत रक्कम आहे, नियुक्ती झाली असेल, एखाद्या शिक्षकाची नियुक्ती अगदी 10 वर्ष झाला असेल, 15 वर्ष झाला असेल, अगदी तो शिक्षक रिटायरमेंट पर्यंत जरी आला असेल आणि जर तो याचिका करता असेल तरी सुद्धा त्याला लाभ होणार आहे। किंवा जर याचिका करता असेल, बघा एखाद्या केसमध्ये याचिका करता होणं किती लाभदायक ठरू शकतं। जे तुम्ही हे जजमेंट पाहताय सुप्रीम कोर्टाचं, समान हक्क म्हणजे काय? 6वी ते 8वीला शिकवणारे सर्व विषय शिक्षक आहेत जे आवश्यक पात्रता धारण करतात, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएट झालेलं आहे, डीएड झालेलं आहे किंवा बीएड झालेलं आहे, ते 6वी ते 8वी जर शिकवत असतील ते सर्वजण पदवीधर वेतन श्रेणीसाठी पात्र आहेत। तरी सुद्धा तुम्हाला या वेतन श्रेणीचा लाभ तुमच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पाठीमागचा असेल तर मिळणार नाहीये, परंतु इथून पुढे मात्र मिळणार आहे। तर तुमच्या मित्रमैत्रिणांनी 6वी ते 8वीच्या पदवीधर शिक्षकांपर्यंत जिवलग मित्र